गाईज नमस्कार म्हणजे हाय हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे 25 ऑफ डिसेंबर, क्रिसमस आहे. आणि मी इथे मेट्रो मॉलला आहे कल्याणला. आणि इथे मूवीसाठी आलो आम्ही धुरंधरसाठी. ओके. आणि राईट नाव आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड्स. सो मॉर्निंगला तर लाईक मी नाईट शिफ्टला होती आणि त्यानंतर मॉर्निंग 10:45चा शो. सो लेट सी. आय विश की मी झोपणार नाही मूवीमध्ये, बट बघ. Stay tuned. आणि हां, मी तुम्हाला मूवी कसा होता काय होता याच्यावर मी तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे इन डिटेल. सो स्टे ट्यून फॉर दिस ऑल्सो. सो चला. सो गाईज वी आर बॅक. सॉरी आय एम बॅक फ्रॉम द मूव्ही. ठीक आहे, घरी आले मी. आणि मूवीबद्दल सांगायचं तर मूवी फर्स्ट क्लास असा आहे. खूप छान 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 मूवी आहे. मी ऑल तुम्हाला स्टोरी ऑल किंवा असं काही गोष्टी रिव्हील नाही करणार. ऑब्व्हियसली तुम्ही जा, नक्की बघा, कारण की मूवी खरंच खूप छान आहे. आणि मी फक्त एवढं सांगेन की तो बेस्ड आहे जो जसं की लाईक आपल्या इंडियन जे स्पाय असतात आणि ते अदर पाकिस्तान किंवा इथे जातात आणि तिथली सगळी जी सिक्रेट इन्फॉर्मेशन असते ती सगळी इंडियाला प्रोव्हाइड करतात, इंडियन इंटेलिजन्सला प्रोव्हाइड करतात. सो त्यावरती सगळा बेस्ड मूवी आहे. आणि मेनली त्यामध्ये 26/11 म्हणजे 26/11 हा जो हल्ला होता आपल्या CST मुंबईमध्ये झाला होता ताजवरती. सो त्या त्या सगळ्या सिनॅरिओज आणि ते सगळे ॲक्च्युअल रेकॉर्डिंग्स आणि ॲक्च्युअल फुटेज, त्यानंतर कसाब वगैरे हे सगळं सगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि गेस मी अजून जास्त हिंट तुम्हाला नाही दिले पाहिजे कारण की खूप छान मूवी आहे. आणि मी आज मी फ्रेंडसोबत गेली होती. सो मला असं वाटतं मी पुन्हा जाईन ना मूवी बघायला. आणि खूप छान स्टोरी टेलिंग आहे आणि खूप छान सीन्स आहेत. हा फक्त एक गोष्ट आहे की मे बी थोडा अडल्ट मूवी मीन्स 18+ असेल, कारण की त्यामध्ये जे फायटिंग सीन्स आणि जे लाईक मर्डर सीन्स वगैरे जे दाखवलं आहे ते खूप एक्स्ट्रीम आहेत. खूप एक्स्ट्रीम लाईक थोडंसं हार्ट आपलं स्टॉप होतं त्या मोमेंटला. सो बट बेसिकली मूवी खूप 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 सुंदर आहे. मस्ट वॉच आहे. नक्की बघा. आणि खूप सारे असे सीन्स आहेत किंवा अशा गोष्टी आहेत की ज्या ॲक्च्युली आपल्याला विचार करायला थोडंसं हे करतात. म्हणजे ऑलरेडी पास्ट याच्यावरती आहे. ऑलरेडीची गोष्ट लाईक हिस्ट्री जसं असते की ऑलरेडी हिस्ट्री झालेली आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती मूवी बघतो तसं आहे. बट खूप छान छान असं सगळ्या गोष्टी लाईक कास्टिंग एकदम परफेक्ट आहे. एकदम परफेक्ट अशी कास्टिंग आहे. आणि त्यासोबत सगळ्यांची ॲक्टिंग आणि लाईक ईच अँड एव्हरी कॅरेक्टर त्या मूवीला एक हे देतो आहे. त्यांचा स्वतःचा एक टच देतो आहे. त्यामुळे मूवी खरंच खूप सुंदर बनला आहे. सो मस्ट टू वॉच आहे. सो नक्की बघा. आय नो याला रिलीज होऊन खूप टाईम झाला आहे, पण मला टाईम मिळत नव्हता त्यामुळे मी आत्ता बघितलं आहे. बट मला असं वाटतं मी आधी का नाही बघितलं, पण ठीक आहे. आणि तिथे क्रिसमसचे वाईब्ससुद्धा खूप छान होते मॉलमध्ये. आणि ॲक्च्युली आज क्रिसमस आहे. सो मी विचार करते की कल्याणमध्ये सिटी पार्क आहे, तिथे थोडंसं डेकोरेशन आणि क्रिसमसवाले वाईब्स आहेत. कारण की माझं सच्चा असं काही प्लॅन नाही आहे की कुठे जायचं आहे काही असं. आणि मला ॲक्च्युली एकच दिवस सुट्टी आहे आणि उद्या परत काम करायचं आहे. त्यामुळे मी विचार करते की जास्त एवढं लांब जाण्याचं मन नाही माझं. त्यामुळे मी तिथेच जाईन मे बी सिटी पार्कला. सो ते पण या व्लॉगमध्ये मी कव्हर अप करेनच. बट इफ नाही गेली तरी आपण हॉट चॉकलेट बनवूयात. येस, आज क्रिसमस आहे, आपण हॉट चॉकलेट बनवूयात. इफ जर मी नाही सिटी पार्कला गेली तर आपण हॉट चॉकलेटचं तर तुम्हाला दिसणारच आहे ब्लॉगमध्ये. ठीक आहे. आणि चला, एवढंच होतं. हां, आणि ॲज सच तिथे असं काही आम्ही फक्त मूवी बघितलं. मूवीमध्ये पॉपकॉर्न्स घेतले आणि पॉपकॉर्न्सने आमचं पोट जे भरलं त्यानंतर आम्ही काही खाल्लंच नाही. सो असा होता हाफ डे. आता ऑलमोस्ट 4 वाजलेत. सो बघूयात आपण इव्हनिंगला तिथे जाऊयात सिटी पार्कला.
आणि हे आहे माझं आजचं डिनर, ज्यामध्ये मी नूडल्स बनवले होते थोडेसे व्हेजिटेबल्स टाकून, लाईक नॉर्मल कॅरेट आणि कॅप्सिकम वगैरे. आणि त्यासोबत हे आहे ब्रॉकोली सूप, जे खरंच खूप छान लागत होतं, लाईक क्रीम क्रीम ऑफ ब्रॉकोली असं आहे ते. आणि फटाफट आपण डिनर करून द्या पुढे आपण बघूयात काय होतं. जसं की आत्ता ऑलमोस्ट वाजले आहेत 1 रात्री. आणि मला सडनली आठवलं की आपण इव्हनिंगला काहीच केलं नाही. सो मी जसं सांगितलं होतं की मी सिटी पार्कला जाईन, तिकडे थोडंसं क्रिसमसचं डेकोरेशन्स आणि आहे. पण मी नाही गेली, मला थोडं कामं होतं तर मी ते करत बसले आणि मला नंतर माझ्या माइंडमधून हे स्किप झाले की आपल्याला हे पण करायचं होतं. सो मी गेली तर नाही कुठे बाहेर, बट आपण आता हॉट चॉकलेट पिऊयात नाही बनवूयात पहिलं. आणि मला मला पण असं क्रेविंग होत होतं की हॉट चॉकलेट प्यायचं आहे काहीतरी गरम असं. सो पिऊयात आणि सॉरी पिऊयात नाही, पहिले बनवूयात, ठीक आहे. सो चलो बनाते हॉट चॉकलेट. आय नो इथे किचनमध्ये लाईट थोडासा कमी आहे, पण ठीक आहे. मी सगळे इन्ग्रेडियंट्स तर काढलेले आहेत. आणि हां, मी हे हे मिनी मार्शमॅलोज आहेत. काय कोणता ब्रँड आहे डोंट नो. मी हे झेप्टोवरून ऑर्डर केलं आहे लास्ट मोमेंट. आणि त्याच्यासोबत मी एक हे बॉर्नव्हिलचं लाईक कॅडबरीचं बॉर्नव्हिलचं 50% डार्क चॉकलेट ऑर्डर केलं आहे, बिकॉज मला ते डार्क कंपाऊंड चॉकलेट नव्हतं यूज करायचं. हे 50% डार्क चॉकलेट आहे आणि थोडंसं हे आहे, थोडंसं शुगर आहे याच्यामध्ये. सो या 2 गोष्टी लाईक मार्शमॅलोज पण थोडेसे शुगर लाईक स्वीट असतात, लाईक म्हणजे शुगरपासूनच बनतात ते मोस्टली. तर ह्या 2 गोष्टी च्या अकॉर्डिंग आपण शुगर ॲड करणार आहोत आपल्या हॉट चॉकलेटमध्ये, ठीक आहे. आणि त्यासोबत मी ही 1 टेबलस्पून कोको पावडरसुद्धा काढून ठेवले, कॉज याचं आपल्याला एक स्लरी बनवायची आहे. आणि मी कॉर्नफ्लॉवर यूज नाही करणार आहे मोस्टली. आणि मी ही रेसिपी बेसिकली ChatGPT केली आहे, जिथे मला त्याने खूप काय काय सांगितलं होतं. बट मी कॉर्नफ्लॉवर त्यातलं स्किप केलं आहे, मला ते तेवढं थिक वगैरे असं नको आहे, कारण की मोस्टली ते होईल. इफ जर नाहीच झालं खूप असं काय म्हणतो आपण कॉफीसारखं वगैरे जर झालं तर आपण बघू थोडंसं कॉर्नफ्लावर ॲड करू. बट मोस्टली तर मी नाही ॲड करणार आहे. सो फटाफट आपण बनवूयात. दूध बॉईल होते तोपर्यंत कोको पावडरमध्ये ना मी थोडंसं पाणी घालते आणि त्याची पेस्ट बनवून घेते. टाकूया आणि मिक्स करून आहे ना स्मूथ अशी पेस्ट करून घेऊ, म्हणजे त्याचे लम्स येणार ना दुधाने. ठीक आहे, दुधाला ना चांगला बॉईल आला आहे, ठीक आहे. मिक्स करते नाही सगळं ओव्हरफ्लो होईल बाहेर येईल. त्याच्यामध्ये मी आपलं कोको पावडरचं स्लरी जी आहे ती मिक्स करते. तर छान ना बॉईल करून घेऊया, एक बॉईल आणूया. त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनीचा तुकडा टाकते, त्याच्यामध्ये छान फ्लेवर येतो. आणि त्याने आपलं चॉकलेट काही ग्रेट वगैरे नाही करायचं आहे, जस्ट नॉर्मल जे पीसेस आहे ते पीसेस टाकते, कॉज ते मेल्ट होतीलच, ठीक आहे. ते ना 4 पीसेस मी टाकते, कारण की ऑलरेडी ते थोडंसं रूम टेम्परेचरलाचं चॉकलेट, त्यामुळे नो इश्यू. आणि त्याच्यासोबत थोडीशी शुगर टाकते, म्हणजे नॉर्मल हा टीस्पून आहे, 1 टीस्पून मी टाकते, जास्त नाही, सगळं स्वीट वेगळे. तर मी चॉकलेटसुद्धा डार्क चॉकलेट नाही यूज करते म्हणून. हे सगळं मिक्स करून ना छान असं बॉईल करून घेऊया. Now we are adding those marshmallows. This is really cute as a marshmallow. So then adding it pure hot chocolate आणि मला हॉट चॉकलेट विचारायची, मला त्याची इच्छा नाही माहिती लावण्याची, पण स्ट्रीट डॉग्स जे आहेत ते खूप आवाज करतात रात्री, त्यामुळे मला
माईक यूज करणं गरजेचं आहे. आणि काही नाही आहे फेसवर एनिथिंग. हां, तर आपण आपलं हॉट चॉकलेट ट्राय करूयात. आणि हे जे वरती जे मार्शमॅलोज आहेत ना, ते पूर्ण ड्रोन झाले, दिसत आहेत का? मी तुम्हाला स्पूनने दाखवते मार्शमॅलोजचं काय झालं. ते पूर्ण टिक झालं आहे. ठीक आहे, नॉर्मल मिक्स करूया. जास्त असं मी थिक नाही बनवलं आहे, तुम्ही कन्सिस्टन्सी बघताय. नॉर्मल कॉफी एवढी नाही आपल्या. आता हॉट चॉकलेट्स बनवण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. बट ही रेसिपी आय गेस खूप इझी आहे आणि क्विक होत आहे. लेट्स ट्राय टेस्ट कसं झालं आहे. ओह, इट्स ॲक्च्युली टेस्ट सो गुड, लाईक सो गुड. आय डोंट नो ते मार्शमॅलोजमुळे काय टेस्ट आले, बट सिनेमनची जी टेस्ट येते, जे आपण काय म्हणतो त्याला, दालचिनीचे टाकलं होतं तुकडा, त्याची खूप छान टेस्ट येते. आणि चॉकलेट पण खूप 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 चांगलं आहे. आणि चॉकलेटचं क्वांटिटी पण अगदी परफेक्ट आहे. मला असं वाटतं की मी जर थोड्या वेळ मी ठेवलं, आता ते गरम आहे, जर मी थोड्या वेळ ठेवलं तर ते हळूहळू थिक होत जाईल. ठीक आहे, जसं की मी आता बघते की मी ओतलेलं ग्लासमध्ये, तेव्हा ते खूप रनी होतं आणि आता ते थोडंसं थिक होतं आहे. आणि वरती जे मार्शमॅलोज आहेत तो टेस्ट करून बघू. राईट, जे मार्शमॅलोज आहेत ना, त्याच्यामुळे वेगळी टेस्ट येते, म्हणजे चांगली टेस्ट येते. आय गेस विदाऊट तुम्ही ना मार्शमॅलोज जर नाही घ्यायचे असेल तुम्हाला, ठीक आहे, तर ते पण शुगरपासूनच बनतात. तर तुम्ही क्रीम यूज करा, एक तर व्हिपिंग क्रीम यूज करा. ठीक आहे, किंवा मग जी फुल क्रीम असते, जिला आपण जी रेसिपीजमध्ये यूज करतो, ती सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड केली तर खूप छान असं रिचनेस येईल, टेस्ट खूप छान इन्हान्स होईल. आणि नाही तर नॉर्मल पण बनवू शकता, पण सिनेमन नक्की वापरा, दालचिनी नक्की वापरा, खूप छान दालचिनीचा पंच येतो आहे. आणि आय लव्ह दिस. आणि ही रेसिपी एकदम अप्रूव्ह आहे, बनवा तुम्ही, प्लीज ट्राय करा. सो हे संपवतो सगळं आणि छान आहे, लाईक असं इथून असं ते गरम गरम असं फील होतं की पोटात काहीतरी गरम जाते असं ना. इट्स नाईस. तुम्ही हवं तुम्ही शुगर तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. मी तरी शुगर कमी टाकली आहे, कॉज पण मार्शमॅलोज आहेत त्यामुळे काय पॉईंट नाही राहिल्या, त्यामुळे शुगर कमी टाकून. बट स्टील खूप छान आहे. आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील, त्यांना असं चॉकलेटी काही आवडते, तर प्लीज बनवा. खूप तुम्ही ह्याच्यामध्ये हेल्दी वर्जनसुद्धा बनवू शकता ऑब्व्हियसली, एवढं तुम्हाला काही स्वीट आणि सेम असेल यूज करायचं तर. आणि मी आता एन्जॉय करते माझं हॉट चॉकलेट, बट खरंच खूप छान झालं. रेसिपी एकदम अप्रूव्ड आहे, नक्की ट्राय करू शकता. मी पण चॅटजीपीटीच केलं होतं, तो पण चॅटजीपीटी काय, किंवा जर मला हवं असेल सेम रेसिपी तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते त्याचं पूर्ण हे, की काय किती काय काय यूज करायचं ते. अजून काय अजून काय नाही, मला खूप आवडली मी पिते. आय गेस आजच्यासाठीचं एवढंच होतं. तो मूवी खूप छान आहे, धुरंधर मूवी परफेक्ट आहे. आणि आय नो की या व्लॉगमध्ये क्रिसमस वाईबसारखं मी तुम्हाला नाही काही शो केलं आहे, कारण की मी स्वतःच एवढं काही सेलिब्रेट नाही केलं आहे. असं नाही की लाईक आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्याला काय गरज आहे क्रिसमस शेअर सेलिब्रेट करायची. बट खूप छान फेस्टिवल आहे ऑब्व्हियसली. मला ना ॲक्च्युली जो प्लम केक असतो, जो फक्त क्रिसमसमध्ये हे होतो, तो पण मला ट्राय करायचा. मी ते ट्राय नाही केला, म्हणजे मला ऑथेंटिकवाला ट्राय करायचं आहे. मे बी या क्रिसमसला नाही, बट मे बी नेक्स्ट क्रिसमस ती माझी विश कम्प्लीट होईल अशी एक होईल की मी प्लम केक ट्राय केला. आणि नो ब्लॉग थोडा फनवाला नव्हता, बट इट्स नाईस अँड होलसम. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि मेरी क्रिसमस टू यू ऑल, तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीजना, आणि तुम्हाला सुद्धा खूप 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 शुभेच्छा क्रिसमससाठीच्या. अँड विथ हॅपी न्यू इयरसुद्धा त्यासोबतच, बिकॉज क्रिसमस जसं संपतो तसंच हॅपी न्यू इयरचं सुद्धा विशेष, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे कमेंटवरून मला सांगा. त्यासोबत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सोबत मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा, हे आहे माझं इंस्टा अकाउंट. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, काही सजेशन्स असतील, काहीही सजेशन्स असतील, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मी ते वाचते आणि मी ते इम्प्रूव्हसुद्धा करते त्या गोष्टी. त्यामुळे जर काही कंप्लेंट्स असतील, काही सजेशन्स असतील, काही गोष्टी असतील, प्लीज कमेंट्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लव्ह यू अँड मेरी क्रिसमस टू यू ऑल. बाय.